नंतर जात्याजवळ बसते दळण घेऊन आणि ती जात्याची घरघर चालू आहे. त्याच वेळी आमच्या वासुदेव काकांची फेरी येते. ते अंगणामध्ये आलेत. त्यांच्या डाव्या हातामध्ये चिपळ्या, उजव्या हातामध्ये टाळ. त्यांची पावलं त्या अंगणामध्ये थिरकतात आणि त्या टाळ चिपळ्याच्या आवाजाने आजीबाई उठते. पाहते अंगणामध्ये वासुदेव आलेत. एका सुपामध्ये धान्य घेतलंय, पंचपाळ घेतलंय कुंकवाचं. समोर आली, यथोचित पूजा केली गेली वासुदेव काकांची आणि त्या सुपामधलं असलेलं धान्य त्या झोळीत टाकल्यानंतर दोन्ही कुळांचा उद्धार करीत पुढच्या घरी वासुदेव कसे जातात ते भारुडातून आपण ऐकणार आहोत. तर येत आहेत वासुदेव. त्या आपल्याला त्या भारुडातून ते काय संदेश देतात ते ऐकूया. येत आहे वासुदेव. वासुदेव टाळ वाजे छुना छुना, टाळ वाजे छुना छुना, आणि झोपू नका तुम्ही गाणे ऐका. भले भले झोपू नका तुम्ही गाणे ऐका, जरा ध्यान देऊन. झोपू नका तुम्ही गाणे ऐका, जरा ध्यान देऊन. झोपू नका तुम्ही गाणे ऐका, जरा ध्यान देऊन. हो साधू संत विचारवंत होऊन गेलं भारती, राम होऊन गेला भारती. आणि धर्मनीतीच्या सांगून गोष्टी. भले भले धर्मनीतीच्या सांगून गोष्टींनी केली जनजागृती. धर्मनीतीच्या सांगून गोष्टी केली जनजागृती. धर्मनीतीच्या सांगून गोष्टी केली जनजागृती. अहो त्या ज्ञानदेवाने रेड्यामध्ये देवकी हो पाहिला, ज्ञानदेव की हो पाहिला. आणि दगडाचा हा देव. देव अहो पाषाणाचा देव नामदेवा संघ जेवला. पाषाणाचा देव नामदेवा संघ जेवला. पाषाणाचा देव नामदेवा संघ जेवला. अहो उच्च नीच ना ऐसा कोणी, एकनाथाची वाणी माझ्या माझे एकनाथाची वाणी. रामसपाईचा संदेश दिला. भले भले रामसपाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी. रामसभाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी. रामसभाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी. ओ महासंघाचा आला वासुदेव करतोय जनजागरण. देव करतोय जनजागरण. अवयवदान करून मानव. भले भले अहो मनुष्य जन्म सार्थक करण्यात करा अवयवदान. मनुष्य जन्म सार्थक करण्यात करा अवयवदान. मनुष्य जन्म सार्थक करण्यात करा अवयवदान. हो शिवशंकर, हर 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 महादेव. देव अहो वासुदेव आला, हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. महादान बोला तर संकल्प बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. दान पावलं बाबा दान पावलं. दान पावलं बाबा दान पावलं. दान पावलं बाबा दान पावलं. कोण कोण जाग ऐका या बोला. ऐका वासुदेव काय सांगतो. कोण कोण जाग ऐका या बोला. या दुःखी दिवाला द्या सहारा, आणि जीवा शिवाच्या भेटीला चला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. ओ, अहो मेंदूचं मरण आल्यावर बोला. ऐका वासुदेवाचं. मेंदूचं मरण आल्यावर बोला. आणि अवयवदान तुम्ही देणार का बोला. आणि हो म्हणता तर संकल्प बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. अहो जगून झाल्यावर देणार का बोला. आणि डोळ्यांनी त्वचा देणार का बोला.
जगून झाल्यावर देणार का बोला आणि डोळ्यानी त्वचा देणार का बोला आणि देहाचं दान तुम्ही देणार का बोला. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. राम राम वासुदेव काका, राम राम. राम 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 राम. आज काय घोडा आणलेलं दिसत नाही अरे बाबा आज घोड काय मी आज माझी झोळी सुद्धा आणलेली झोळीच काय मी पायात चप्पल सुद्धा आणली नाही. ना. मी कधी येत होतो माया तुम्ही येत होता माझ्या बसलेल्या माता भगिनी मी कधी येत होतो पूर्वी सुगीच्या दिवसात. सुगीच्या दिवसात येत होतो. हा, हा. आता येतो का नाही बरं काऊन येत नसेल आई? का आता तर तुम्हाला पहिल्या तुम्ही किती वाजता उठायच्या? सकाळी पहाटे 3 वाजता. आता तर तुम्हाला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येईना आणि अलाराम लावल्याशिवाय जाग येईना. सारं उलट चाललंय. खरंच आहे. पहिल्या घरामध्ये कुत्रे येऊ नये म्हणून माणसं दारात राहायची. आता घरात माणसं येऊ नये म्हणून कुत्रे दारात येईल. हाय का नाही उलट का? म्हणून मी पूर्वी यायचो मायांना तुम्ही पहाटे 3 वाजता उठायच्या, हा, हा. सडा रांगोळ्या घालायच्या हो. आणि सडा रांगोळ्या घातल्यानंतर आंघोळ स्नान करून तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या. का प्रदक्षिणा घालत होत्या तुळशीला? कारण तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना जो प्राणवायू मिळायचा ना तो तुळशीपासून प्राण मिळालेला प्राणवायू तुम्हाला 24 तास तुमच्या ती शक्ती संचारत होती आणि तुम्हाला काम करण्यासाठी बळ मिळत होतो. तो प्राणवायू तुम्हाला मदत करीत होता. पण आज आणि सकाळी तुम्ही उठायच्या, आमचे काही पुरुष मंडळी शेताकडे जायची, काही आबालवर्ध मंडळी मंदिराकडे दर्शनासाठी रांग लागायची आणि वासुदेवची फेरी तुमच्या दरवाज्यात यायची. हा वासुदेव तुमच्या दरवाज्यात आला की आपली जुनी माय जात्यावर दळण दळायला बसायची आणि कोठीतून धान्य घ्यायची. आता ते कोठी कोणती माहिती का? तुम्ही खेड्यातलेच आहे. आई ती कोठी असायची की रायमुन्याच्या काड्यापासून तयार केलेली कोठी, शेणा मातीनं सारवलेली कोठी आणि त्याच्यामध्ये धान्य असायचं. 12 महिने धान्य त्याच्यामध्ये असायचं, त्याला कीड लागत नव्हती. आणि त्या कोठीची अशी खिडकी उघडायची आणि ते धान्य काढून जात्यावर दळण दळायला बसायची आणि वासुदेवाची फेरी यायची. त्या धान्यातून दळणातून धान्य पसावर धान्य घेऊन वासुदेवाच्या झोळीत घालायची आणि पुढच्या दरवाज्यात वासुदेव जायचे आणि त्या जात्याची घरातून ऐकू यायची आणि त्या जात्याच्या घरघरी बरोबर एक सुंदर अशी ओवी ऐकायला येत होती. काय होती ओवी बरं? सुंदर माझे जाते का फिरते बहुतुके आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठल, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठल. आता सांगा मग ओवी राहिली गेली नाही. ओवी गेली, जात गेलं आणि लक्ष देऊन ऐका, जात गेलं आणि गिरणी आलं. आता गिरणी आल्यानं काय झालं ऐका बरं का? गिरणी आल्यानं पोटाचे आजार वाढले. तुम्ही म्हणाल कसं काय? गिरणीमध्ये जेवढं गरम पीठ होतं तेवढं अन्नाचे गुणसत्व सगळे जळून जातात. आपण खातो भुसकट, सगळे पोटाचे आजार वाढले, सगळे बांधकाम 20 मिनिटाच्या बाहेर चालले. हा आउट ऑफ म्हणजे पोटाचे आजार वाढले आणि जातं गेल्यानं दुसरं नुकसान काय झालं माझ्या मातांनो? जातं गेलं. मला सांगा इथं आजी बसले, इथं जेवढे असतील ना 70, 75, 80च्या आजेबाई, त्यांना विचारा त्यांच्या काळामध्ये जातीवर दळणं होते. त्या काळामध्ये काही मायांना 8-8, 10-10 लेकरं झाली तरी दवाखान्यात जायची गरज पडली नाही, शिजर करायची गरज पडली नाही. काय कारण असेल? जात्यावर दळण दळत असताना कटिबंधाच्या हाडाचा व्यायाम व्हायचा आणि बाळणपण सोपं जायचं. आता पहिल्या महिन्यापासून डॉक्टरची ट्रीटमेंट, तरी सुद्धा 9 महिने 9 दिवसानंतर सीजर शिवाय बाळ जन्माला येत नाही. मग कधी कधी असं वाटतं सीजरिंग के बिना कोई आता नाही आणि व्हेंटिलेटर के बिना कोई जाता नाही, अशी अवस्था झाली. म्हणून माझ्या मातांनो नाही सगळं जपता आलं पण काहीतरी जुनं ते सोनं या शब्दाला ध्यानात ठेवून काहीतरी जुनं जपा. आणि वासुदेव तुम्हाला जागे करण्यासाठी आला. काय सांगायला आला? काय तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. मला सांगा आता, पहिले आपले लोक किती वाजता उठायचे बरं? असं पहाटे 4 वाजता. पहाटे 4 वाजता उठून काय करायचे? हा आपले ड्युटी कुठं?
मोकळ्या हवेत. ते नाही रे बाबा. सकाळी उठल्यानंतर काय करायचे? हाताचं दर्शन घ्यायचे. हा. सकाळी आमचे पूर्वज हाताचे दर्शन घेत होते. काय घेत होते हाताचे दर्शन? कराग्रे बसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये हेतू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. अरे लक्ष्मी सरस्वतींमध्ये गोविंद हे, म्हणून हाताचं दर्शन होतं. आता सकाळी उठलं, काही बहादर खिशातून तंबाखूची पुडी काढतात. ह्या गोविंदावर तंबाखू टाकली, चुन्याची डबी काढली, चुना टाकला गोविंदर का गोविंदाला तंबाखूने चुन्याने खसा खसा गोविंदाला चोळला. मला सांगा, सकाळीच जरा गोविंदाला चुना लावला, तो गोविंद तुम्हाला कधी चुना लावेल ते सांगता येईल. म्हणून सकाळी सकाळी आमचे पूर्वज ग्रंथ वाचायचे, पूजापाठ करायचे. आता ही तरुण पिढी सकाळी उठल्यानंतर मोबाईल उशाला असतो, आणि मोबाईल उशाला, तोंडाला लाळ तसे, डोळ्याला चिपडत असे. गोधडीतून उठलं की मोबाईल घेतला की बोट फिरवला की मोबाईल चालू होतो. त्याच्यातून काही भजन ऐकू येतं का, कीर्तन ऐकू येतं का, भारुड ऐकू काहीच येतं? नाही. त्याच्यातून काही ऐकू येत नाही. त्याच्यातून एक सकाळी सकाळी जाहिरात येते. कोणती? कोणती जाहिरात येते? ऑनलाईन जंगली रम्मी पे आओ ना महाराज, रम्मी खेळान पैसे जिंका. मी तर म्हणतो या जाहिरात करणाऱ्याला सगळ्यांना एकदा चौकात घ्याच तुम्ही. अरे आमच्या साधू संतांनी समाज सुधारावा, तरुण पिढी सुधारावी म्हणून आयुष्य खर्ची घातलं, आणि हे भांडवल पैसे घेऊन पान मसाल्याची जाहिरात कर, ऑनलाईन रम्मीची जाहिरात कर म्हणून एकदा मला वाटतं यांना चौकात घेतलं. असो, म्हणून जागे व्हा, आणि तुम्हाला जागे करण्यासाठी वासुदेवला वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 आणि हे काम तुमचंही मायांनो. तुम्ही ठरवलं तर गाव बदलू शकतात, तुम्ही ठरवलं तर राज्य बदलू शकतात, तुम्ही ठरवलं तर देश बदलू शकतात, पण तुम्ही ठरवलं पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. फुकट आहे कधी म्हण. तुम्ही ठरवलं पाहिजे, पण तुम्ही ठरवत नाही. एक उदाहरण सांगून जातो तुम्हाला. वारकरी संप्रदायाचे आमचे दांडेकर मामा होऊन गेले. त्यांची वारकरी संप्रदायाची भजिमनी मालिका तुमच्या घरात असेल तर उचकून बघा. घरी गेल्यावर पान नंबर सांगतो अंदाजी, जर 302 किंवा 300 पान नंबर असेल कदाचित, पाहतापासून. एक ज्ञानेश्वर माऊलीने एका माऊलीचं वर्णन केलंय. मदलासा प्रकरण त्याच्यामध्ये आहे. ती मदलासा माय आपल्या छोट्याशा 6 महिन्याच्या लेकराला झोळीत टाकते, झोळीत, आणि झोका देते, झोका झोपी लावायसाठी. त्याला उपदेश करते 6 महिन्याच्या लेकराला. काय झोळी कळते ना तुम्हाला? झोळी आमच्याकडे, आज तुमच्याकडे पाळणे असेल, आमच्याकडे खेड्याकडे रानात माय कामाला गेली का एक बाबलीची फाटी आणि एक बोरीची फाटी, दोन्ही फाट्याला एक पांढऱ्या धुडक्याची झोळी बांधली, त्याच्यात लेकरू टाकलं की माय रानात काम करते. ती झोळीत ह्या मदलाशा आईने आपलं 6 महिन्याचं लेकरू झोपीत टाकलं आणि त्याला उपदेश करते. बरं काय सांगत होती? उपदेश काय करते? काय कळलं त्या 6 महिन्याच्या लेकराला? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी आमगळ त्याचा बांधा, स्मरा त्या हरिहारा लक्षी लावूनी गोविंदा, पर ये दे मदलसा सोहम जोजो रे बाळा. अरे तुला हा देह मिळाला बाबा, सडका पडका जरी असला पण आता मिळाला ना, पुन्हा मिळणार नाही. एवढा अनमोल किमतीचा देह तुला मिळाला, याचा चांगला उपयोग कर, सदुपयोग कर, दुसऱ्याच्या काम येईल असं काहीतरी कर. ती मदलासा आई त्या 6 महिन्याच्या लेकराला सांगत होती. याचाच अर्थ तू जाताना अवयवदान आणि देहदान करून जा, हेच ती सांगत असावी. पण आता आमची माय लेकराला झोळी बांधली का लेकरू झोळीत टाकलं, ते जरा झोपी नाही गेलं तर काय करते? यू यू हाड हाड कुत्तू आलो कुत्तू आलो कुत्तू आलो, मार झोप थापडे. बरं नाही झोपलं की एक थापड हाणली, एक थापडी सगळच झोळीतून अर्धा इंचीची धार चालू होती खाली. पुन्हा दुसरी थापड माया हाणती, आणि दुसरी थापड हाणली. ते लेकरू 2 वर्षाचं होतं, पायचा कुठंतरी चालायला लागतं. त्या अंधाऱ्या खोलीत लेकरू जायला लागलं. काय म्हणती, भाऊ तिकडे जाऊ नको, भोकडी बॉय त्या खोलीत. आता त्या भोकडी बॉय त्या खोलीमध्ये ते पोरग डोक्यात ठेवतं. 25 वर्षाचं घोडं होतं तरी त्या अंधाऱ्या खोलीत त्याला त्या आईचं ध्यान येतं. आपण आपल्या लेकराच्या डोक्यात काय घालतो हे आपण ठरवायला पाहिजे. आता संस्कार तिच्या हातच झाली बरं का मावशी. परवा आमच्या घरी एक माऊली आली, मला म्हणे महाराज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने माझ्या मुलीचं असं कल्याण झालं, इतकं भारी स्थळ भेटलं म्हणे लग्नाला साहेब. मी म्हणलं बरं झालं, 5-50 हजार रुपये पगार असेल, सरकारी नोकरी असेल. ती म्हणे महाराज सरकारी नोकरी नाही. म्हणलं मग 5-25 एकर बागायती जमीन असेल. म्हणे नाही महाराज. म्हटलं मग पुण्यामध्ये काही 2-4 चाळाची बिल्डिंग असेल. म्हणे नाही महाराज. म्हणलं मग काहीच नाही, मग तुझ्या पोरीला चांगलं स्थळ भेटलं, कल्याण कसं झालं? म्हणे काय सांगू महाराज, माझी मुलगी जिथं दिली त्या माझ्या मुलीच्या सासरला माझ्या मुलीला सासरा नाही, सासू नाही, देर नाही, ननन नाही, भाया नाही.
म्हणलं आता नवरा नाही म्हणते का काय म्हणते? अवघड झालं. काय आम्ही आमच्या मुलीला संस्कार देतो, लेकराला काय डोक्यात भरवतो. एकत्र कुटुंब पद्धती आम्ही मातीत घातली. म्हणून जागे व्हा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. मी वासुदेव वासुदेव म्हणा, मी वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, मी वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का तो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवणी भावे, का डोळे झाकुणी रात्र करू नका. काळ करीत बैसला असेल खागा, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोकांनी असे. तुमच्यावर काळ टपून बसला, जसा उंदरावर भोक्या टपून बसतो तसा आपल्यावर काळ पण टपून बसला. कधी घाला घालेल सांगता येत नाही. म्हणून सावध व्हा बाबा. सावध काय व्हा, सावध होऊन करायचं काय? काय करायचं? मला खरं सांग दादा, हा. एखाद्याचे डोळे गेले ते कुठल्या बाजारात मिळता का? नाही मिळत. एखाद्याची किडनी गेली मेडिकल स्टोर मध्ये मिळते नाही का? मिळत. जनरल स्टोर मध्ये मिळते का? नाही बरं. नाही. एखाद्याचा टंगडा पांगडा हातपाय तुटला कुठं बाजारच्या गल्लीत? नाहीच मिळत. नाही मिळत. मग कुठे मिळतंय? कुठं मिळतंय? अरे बाबा, आपण एखाद्यानं जर दान दिलं तर ते दुसऱ्याला मिळतं. हो हो, म्हणून अवयवदान देहदान द्यायला करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. म्हणून करायला पाहिजे. म्हणून वासुदेव शेवटी सांगतो, विनवत सकळ जना कर जोडीनी थोरा राहणा. आणि दान तुले द्या माझा दिना, म्हणे तू कया बंधू राम म्हणा. वासुदेव तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुमचा पैसा नका, धान्य नका, मला तुमची प्रॉपर्टी नका. जर तुम्हाला या पुण्यामध्ये माझ्या झोळीत जर दान टाकावं वाटत असेल, आपल्या देहदानाचं संकल्प पत्राचं दान माझ्या झोळीत टाका. आणि ते दान मी पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत पोहोचवल्याशी राहणार नाही. आणि तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव